वाशिम शहरात दुकानफोडीची मालिका रचणाऱ्या एका सराईत चोराला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिवसा दुकानाची रेकी आणि रात्री अंगावर घोंगडी घेऊन चोरी करणाऱ्या या आरोपीने तब्बल 7 दुकानफोडी केल्याची कबुली दिली आहे. काय आहे ही संपूर्ण कारवाई पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. वाशिम शहर पोलिसांनी दुकानफोडीच्या अनेक गुन्ह्याचा छडा लावत खेत्राजी माणिक पवार या सराईत चोराला अटक केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील खरबी येथील हा आरोपी दिवसा शहरातील बंद दुकाने आणि परिसराची रेकी करत होता. त्यानंतर रात्री अंगावर घोंगडी घेऊन आपली ओळख लपवत दुकानांचे कुलूप तोडून चोरी करत. पोलीस तपासात आरोपीने पाटणी चौक, अकोला रोड, रिसोड नाका, हिंगोली रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लव्हाळा परिसरातील 7 दुकानफोडीची कबुली दिली आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीतील रोकड, लोखंडी रॉड, पेचकस, कुलूप तोडण्याची हत्यारे, बॅटरी, टोपी, स्कार्फ आणि चोरीसाठी वापरलेली घोंगडी जप्त करण्यात आली आहे. आता या आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. त्या सर्व घटनास्थळांचं बारकाईने विश्लेषण करून येथे उपलब्ध झालेले तांत्रिक व भौतिक पुरावे या सर्वांचा अभ्यास करून वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत मेहनतीने सदरचा आरोपी हा ताब्यात घेतलेला आहे. त्यामध्ये त्याने आतापर्यंत एकूण 7 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. आज पाहावे तो त्याच्याकडून 1,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सध्या पोलीस कोठडीमध्ये असून अधिक तपास चालू आहे. शक्यता आहे की या व्यतिरिक्तही काही गुन्हे उघडकीस येऊ शकतील. सर, मूळचा आरोपी हा कुठला आहे, कसा? हा मूळचा आरोपी खरबी तालुका हिंगोली येथील असून त्याच्यावर हिंगोली येथे 17 ते 18 गुन्हे दाखल आहेत आणि हा अत्यंत सराईत गुन्हेगार आहे. घोंगडीचा आडोसा घेऊन पोलिसांना चकवा देणार हा सराईत चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या अटकेमुळे गेल्या 3 वर्षापासून सुरू असलेल्या दुकानफोडीच्या मालिकेचा उलगडा झाला आहे.